घडामोडी। कोणत्याही स्वरूपाची करवाढ अथवा दरवाढ नसलेला 2025-26चा 66 लाख शिल्कीसह 5,645 कोटीचा अर्थसंकल्प आज ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला आहे। यात 3,722 कोटी 93 लाख महसुली खर्च आणि 1,921 कोटी 41 लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे। नव्याने हाती घेण्यात आलेले प्रकल्प हे PPP तत्वावर राबवून पालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरूपाचा भार न देता काटकसरीचा हा अर्थसंकल्प असल्याने आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले। विशेष म्हणजे मागील वर्षी अनुदानापोटी 284 कोटी अपेक्षित धरण्यात आले असताना 914 कोटीचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात 620 कोटीची वाढ दिसून आली। 2024-25चे 5,025 कोटी 1 लाखचा मूळ अर्थसंकल्प सुधारित करून आरंभीच्या शिल्केसह 6,550 कोटी व 2025-26च्या आरंभीच्या शिल्केसह 5,645 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प, महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, पोषक व शाश्वत पर्यावरणाकरिता उपाययोजना, गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामे, महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी कल्याणकारी योजनांवर भर, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर, कामाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी लक्ष व वृक्षगणना, वृक्ष संवर्धन ही या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत। अर्थसंकल्प सादर करताना यापूर्वी शासनाकडून ज्या ज्या विकास कामासाठी निधी मंजूर झालाय किंवा मिळाला त्या कामाचा अर्थात कळवा हॉस्पिटल, गडकरी रंगायतन तलाव, संवर्धन आणि सुशोभीकरण, हरित ठाणे उपक्रम, एकात्मिक उद्यान विकास प्रकल्प आदींसह इतर प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यातील वर्ष 2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा असणारी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट दिनांक 30 एप्रिल 2025 रोजीपर्यंत बसविणे अनिवार्य केले आहे। त्यासाठी राज्य सरकारकडून 3 कंपन्यांना वाढीव दराने टेंडर देण्यात आलेले आहेत। मात्र भारतातील इतर राज्यातील दर आणि महाराष्ट्रातील दर यामध्ये फार मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे। यातून वाहनधारक नागरिकांची फार मोठी लूट होऊन त्यांची आर्थिक फसवणूक होऊ घातली। याचा समाजसेवक संगम डोंगरे यांनी नागरिकांसमवेत अनोखे आंदोलन केले। केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने जारी केलेले दर हे दुचाकीकरिता 450 रुपये तर 4 चाकी वाहनांकरिता 745 रुपये इतके आहेत। परंतु शेजारच्या गोवा आणि गुजरात राज्यात मात्र अनुक्रमे दुचाकीकरिता 155 रुपये, 300 रुपये तर 4 चाकीकरिता 203 रुपये आणि 460 रुपये इतके ठेवण्यात आलेले आहेत। दरम्यान संपूर्ण भारतातील राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे कराच्या माध्यमातून सर्वात जास्त निधी केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा करीत असताना देखील महाराष्ट्रातील वाहनधारक नागरिकांना मात्र हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याने याचा समाजसेवक संगम डोंगरे यांनी व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दरपत्रकानुसार भारतातील इतर राज्यांना झुकते माप देऊन महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप समाजसेवक संगम डोंगरे यांनी केला आहे। प्रादेशिक परिवहन विभागाच्या या दरपत्रकाविरोधात समाजसेवक संगम डोंगरे यांनी ठाण्याच्या लुईसवाडी येथील ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात अनोखे आंदोलन केले। यावेळी संगम डोंगरे यांनी हातात तराजू घेऊन यामध्ये एका ठिकाणी महाराष्ट्रातील दरपत्रक व दुसऱ्या ठिकाणी राज्यातील इतर ठिकाणचे दरपत्रक ठेवून अनोखे आंदोलन केले। ज्याप्रमाणे तराजू समान माप दाखवते त्याचप्रमाणे इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील दरपत्रक समान ठेवावे अशी मागणी समाजसेवक संगम डोंगरे यांनी केली। जरी मागणी मान्य केली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा संगम डोंगरे यांनी दिला आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलाय। यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्यात। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम शिक्षकांनी केले।
ठाणे ग्रामीण भागात 35 वर्षापेक्षा अधिक काळ कामकाज केल्याबद्दल सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी कल्पना तोरवणे, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीकांत खंडागळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज देवकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शंकर आरे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या शुभ हस्ते 20 सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, पेन्शन आदी देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यात शिवसेना भाजपामध्ये जनता दरबार, खासदार आपल्या भेटीला, आमदार आपल्या भेटीला, जनसंवाद अशा उपक्रमावरून कलगीतुरा रंगलेला असतानाच आता शिवसेनेचा जनसंवाद उपक्रम थेट ठाणे महापालिका दरबारी सुरू करण्यात आला आहे. काल ठाणे महापालिका आणि ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या माजी लोकप्रतिनिधींनी पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयाबाहेरच दरबार भरवला. यामध्ये प्रामुख्याने ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांचे भत्ते, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न, अनुकंप तत्वावर रुजू होण्यासाठी लागणारा विलंब आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत चर्चा केली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेवर सध्या प्रशासक कार्यकाळ सुरू असून कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 2 दिवसापूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समस्या, सेवा व समाधान या त्रिसूत्रीवर टेंबेनाका येथील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमात शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण केले. या उपक्रमाचा दुसरा टप्पा पालिका मुख्यालयात पार पडलाय. यावेळी शिवसेनेचे माजी गटनेते दिलीप बारटक्के, माजी नगरसेवक दशरथ पालांडे आदी यावेळी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा व दिवा परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहे. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करण्यात येऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा परिसरातील पाणी टंचाईबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडून दिली जाणार नाही. ठाणे महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंब्रा, कौसा व कळवा भागात प्रतिदिन 130.50 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा पूर्ण दाबाने होण्यासाठी या भागात सहज जलकुंभाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामध्ये 2 जलकुंभ कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित 4 जलकुंभ कार्यान्वित होण्यासाठी वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबवण्यात येत आहे. यासाठी शासनाने नगरोत्थान योजनेमधून 240 कोटी रुपयांची तरतुदी केली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण
युट्यूबवर पाहायला विसरू नका.